नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. निमित्त गोकुळच्या निवडणुकीचं म्हणजेच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीचं हे निमित्त आहे. पण ह्या निमित्तातून मंत्री हसन मुश्रीफ यांना घेरण्याचा आणि त्यांचा वारू रोखण्याचा एक डाव सुरू आहे, हे मात्र अगदी सर्वसामान्यांच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे. आतापर्यंत मुश्रीफांचा वारू इतका उधळला की थोडक्यात 2004 पासून ते आजपर्यंत म्हणजे जवळजवळ 22 वर्ष हसन मुश्रीफ आमदार आहेत. त्यापूर्वी सुद्धा आमदार होते, पण जी सत्तेत असताना त्यांची आमदारकी, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि विविध खात्यांची मंत्रिपद सांभाळताना मुश्रीफांचा वारू इतका उधळला की कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचा हा वारू रोखणं कोणालाही शक्य नव्हतं. आजपर्यंत शक्य नव्हतं. भल्या भल्यानी प्रयत्न करून बघितला, पण तेच संपले असा आजपर्यंतचा इतिहास आहे. अगदी सदाशिवराव मंडलिक असतील, दिग्विजय खानविलकर असतील, बाबासाहेब कुपेकर असतील, ह्या दिवंगत नेत्यांनी मुश्रीफांना राजकारणात अटकाव घालू शकले नाहीत. कारण मुश्रीफांना मोठा पाठिंबा होता तो अर्थातच शरद पवार यांचा. ज्या सदाशिवराव मंडलिक यांचा हात धरून बोट पकडून सदाशिवराव मंडलिक राजकारणात स्थिर झाले, पण जेव्हा सदाशिवराव मंडलिक आणि मुश्रीफ यांच्यात राजकीय वितुष्ट आलं, त्यावेळी मात्र शरद पवार यांनी ज्येष्ठ नेते की जे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी स्थापन करण्यासाठी अग्रेसर होते, त्या मंडलिकांना शरद पवार यांनी वाऱ्यावर सोडलं असंच म्हणावं लागेल. कारण ते ज्येष्ठ नेते असतानाही एका कनिष्ठ नेत्याला म्हणजेच हसन मुश्रीफ यांना शरद पवार यांनी जवळ केलं. इतकंच नव्हे तर भक्कम पाठिंबा दिला. जिल्हा सहकारी बँक असो, विधानसभा लोकसभा निवडणूक असो, प्रत्येक निवडणुकीत शरद पवार हे हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी ठाम राहिले. अल्पसंख्याक नेता म्हणून मुश्रीफ यांचं महत्व वाढवण्यात निश्चितच शरद पवार यांचा वाटा मोठा आहे. ही सर्व पार्श्वभूमी पाहिली तर जोपर्यंत शरद पवारांची ताकद होती, जोपर्यंत राष्ट्रवादी एकसंघ आणि भक्कम होता, तोपर्यंत हसन मुश्रीफ यांच्या वारूला रोखण्याची ताकद कोणात नव्हती. हे अगदी त्रिवार सत्य आहे. कारण हसन मुश्रीफ यांनी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रात एक राष्ट्रवादीची वेगळी ताकद निर्माण करण्यात मोठा हातभार लावला होता. पण मुश्रीफ यांची एक चूक मात्र राजकीय क्षेत्रात अगदी आवर्जून सांगितली जाते की ज्याप्रमाणे शरद पवार यांनी अनेक नेत्यांना मोठं केलं, त्याप्रमाणे हसन मुश्रीफ यांनी मात्र कोल्हापूर जिल्ह्यात आपल्याबरोबर आपल्या खांद्याला खांदा देईल, राजकारणात आपल्या पाठीशी भक्कम राहील असा एकही नेता निर्माण केला नाही. जे काही नेते निर्माण केले ते अजूनही कार्यकर्तेच आहेत. मग त्यात आदिल फरासांचं नाव घेता येईल, बाबासाहेब पाटील आसुर्लेकरांचं नाव घेता येईल, भैया माने म्हणजेच कागलचं एक भक्कम पाठबळ मुश्रीफांना आहे ते प्रताप माने यांचं सुद्धा नाव घेता येईल. पण त्यांना नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याच्या पलीकडे जाऊन झेप घेता येईल एवढी ताकद मात्र त्यांच्यात निर्माण केली गेली नाही. इतकंच कशाला, जे आता काँग्रेस बरोबर सतेज पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून वावरत आहेत, ते राजेश लाटकर सुद्धा एकेकाळी हसन मुश्रीफ यांचे कट्टर कार्यकर्ते होते, ते त्यांच्याबरोबर राहिले नाहीत. आता व्ही पाटील सुद्धा मुश्रीफ यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. इतके दिवस गप्प असणाऱ्या व्ही पाटलांना सुद्धा आज ताकद मिळालेली आहे. ती म्हणजे प्रकाश बेलवाडे आणि आमदार शिवाजी पाटील यांच्यामुळे. अर्थात प्रकाश बेलवाडे, शिवाजी पाटील यांचा आणि व्ही पाटलांचा काडी मात्र संबंध नाही, पण शत्रूचा शत्रू तो आपला मित्र आणि त्या मित्राला पाठबळ द्यायचं, अशीच आज एक व्ही पाटलांची चाल दिसून येत आहे. कारण जे व्ही पाटील आजपर्यंत मुश्रीफ यांच्या विरोधात थेट मैदानात उतरले नाहीत, त्यांच्या विरोधात ब्र काढलं नाही. अनेकदा त्यांनी मंडलिकांबरोबर असताना मात्र मुश्रीफ यांना विरोध केलेला आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जेव्हा चंदगडच्या नरसिंह गुरुनाथ पाटील यांना अध्यक्ष करावं असं मंडलिक यांनी सुचवलं आणि त्यांना मुश्रीफ यांनी विरोध केला, तेथूनच मंडलिक मुश्रीफ दरी वाढत गेली आणि मुश्रीफांनी आपली वेगळी फळी निर्माण केली. आपल्याबरोबर तरुण कार्यकर्त्यांना घेऊन आपल्या राजकारणाची वाट सुरू ठेवली. पण त्यावेळी त्यांनी व्ही पाटील, लेमनराव निकम, के.पी. पाटील, ए.वाय. पाटील यांना जेवढं पाठबळ पाहिजे तेवढं दिलं नाही असं आज व्ही पाटील थेट सांगतायत. कारण व्ही पाटलांची सुद्धा तशी एक पोटतिडीक आहे आणि ही पोटतिडीक काय आहे हे आपण दुसऱ्या भागात पाहू. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.